मंडळी, दुःखाला आवर घालावा का भुकेला आवर घालावा या विवंचनेत अडकलाय एक नवरा. चला बघूया त्याची ही धमाल अवस्था. काय त्या आमच्या वहिनी आहेत ना, हा. त्यांचे वडील सिरियस आहेत. अरे बापरे. डॉक्टर बोललेत सगळ्या नातेवाईकांना बोलून घ्या म्हणून आम्ही चाललोय. आणि तुमचे धिंदे धिंदे ते बरं नाही वाटत म्हणून म्हटलं. चालेल. बसा बसा शामराव बसा. हा हा प्रतापराव, हा मी काय म्हणतो बोला. की पुढे आता 5 तासांचा प्रवास आहे. हो हे जरा इथे 2 घास पोटात ढकलूया आणि पुढे जाऊया. हा? हा बरोबर आहे, पण इथे बसू नका तुम्ही. मग हे जेवण नाही नाही, अहो माझं रोजचं ठिकाण आहे. हो रोजचं हॉटेल आहे. काय शामराव असेल असेल. म्हटलं वहिनी वहिनी तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. काय 5 तासांचा प्रवास आहे पुढे म्हणून. मला नको. हं? मला नको. तिथं नाना सिरियस आहेत. माझ्या घशाखाली घास तरी उतरन का? आई नमा नको गरडू. नाही नाही बरोबर आहे, पण मी तेच म्हणतोय 5 तासांचा प्रवास आहे पुढे. 1-2 घास पोटात ढकलून घेऊया. नाही भाऊ, नाही का? भाऊ तुमच्या बरोबरच आहे म्हणा, पण आमच्या ताईला नाही. म्हणजे नाना सिरियस आहेत तर मग आम्ही कसं घशाखाली घास नाही उतरणार हो आमच्या. नानांवर लय जीव हो आमचा सगळ्यांच्यात. म्हणजे नानांनी काय कमी नाही केलं आमच्यासाठी. हा, मी तर त्यांची चुलत 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 पुतणी आहे, पण एवढूसा असल्यापासून ना लेकीसारखं वाढवलं हो मला. लय केलं ना. गप गप गप. रडू नको. अक्के अगं असं कसं झालं. आत्ता मागच्या आठवड्यात किती गप्पा मारल्या माझ्या बरोबर. आणि असं कसं ग. डॉक्टर पण म्हणतायत आमच्या हातात नाही आता देवाच्या हातात आहे. वय पण झालं ना माणसाचं. कसं अंथरून धरलं ग माणसाने. नमा नमा रडू नको आता. होतील नाना, बरे होतील. हा डॉक्टर बोलले म्हणून काय आता काही झालं का? नाही की नाही. हा बरे होतील नाना, चांगले ठणठणीत बरे होतील. प्रसाद दादा तुम्हाला सांगतो, आमच्या ऑफिसमध्ये शेंबेकर आहेत. अच्छा हा तो त्यांच्या म्हातारीला बरं नव्हतं. त्यांची राजपूत त्यांची म्हातारी केवढी बरी नव्हती, आजारी होती खूप. हा ती डॉक्टरांनी सांगितलं कधीही जाईल. अरे बाबा. मग 24 तास दिले होते फक्त नातेवाईकांना बोलवायला. आले सगळे नातेवाईक. मग नातेवाईक आल्यानंतर म्हातारीची ठणठणीत बरी झाली. काय म्हणता? आज सगळ्यांना बघितलं ना, म्हातारी जिवंत आहे. आलेल्या 10 पैकी 4 जण गेले आता. अरे बापरे. हा म्हातारी जिवंत आहे अजून. अवघड आहे. नाही, नानांचं पण तसंच आहे ना. नाना पण बरे होतील, तुला बघतील आणि खुश उठून बसतील. नमा आली नमा आली नमा आली. हायचं हाय तेवढं होतं. माझं काय नाही. त्यांना तुमचं लय जावयावर बरं का भाऊ. जावयावर लय जीव आहे नानांचा. माझ्यावर आता मागच्या टायमाला बरं का आम्ही गेलतो बरं का भाऊ. मागच्या टायमाला आम्ही गेलतो तो ना नाना मला म्हणले नमे नमे नमे. मी म्हणलं नाना नाना पुढे नाना. मग नाना म्हणले नमे नमे चला चला. नमे. मग नाना म्हणले, मी म्हणले काय बोलणं झालं की नाही ऍक्च्युली? नाही नाना नमे नाही, एवढं. नानांना बोलताच येत नाही ना ते. एवढंच बोलतात. अच्छा ही जरा भोळी पडते ना. तिला वाटतं नाना तिला आवाज देत आहेत. अच्छा ते नमे म्हणाली की ही नाना म्हणते. तेच चालू राहतं अच्छा, दिवसभर. अच्छा. असं आहे का? आणि ही तशी थोडी हे आहे ना, इमोशनल आहे, ओव्हर इमोशनल आहे. हो काय? हो, तिला लगेच रडू फुटतं. हो, हाय. कशावरही रडू फुटतं. कॉमेडी पिक्चर बघताना रडते ती. काय सांगता म्हणजे? नाही, हल्ली कॉमेडी पिक्चर मध्ये 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 इमोशनल सीन पण असतात ना, हा. ती रडायला लागते. भोळी आहे जरा ती तशी. हा त्याच्यामुळे. हा पण आता रडू नको हा ना मे. हा आता पण चाललोय की नाही नानांना बघायला. मग असं कोणी तयार होतं का पटकन असं गावी घेऊन जायला? नशीब प्रसाद दादा होते. तुम्हाला सांगतो नाही, नाही, साडू, बघा, प्रश्न तुम्ही असे बोलता शेजारी तसं येत नाही. नाही. अरे काय करताय? हळू ना, जरा, चालेल. जरा. आरामात ना हो. जरा बघून करा. लागलं का साडू भाऊ? नाही ना मला नाही नाही बघा, तुम्ही हे करू नका. सांभाळून जरा. शेजारी चांगले नाही नाही पृथ्वीराव, तुम्ही लाजवताय मला. तुम्हाला लाजवताय, असं करू नका. अहो शेजार धर्म नावाची काही गोष्ट आहे की द्या. मी जस्ट असं ऑफिसमधनं आलो, मला कळलं वहिनींचे वडील नाना सिरियस आहेत. म्हटलं झालं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. आपण शेजारी उभं राहणार तर कोण राहणार मला सांगा शामराव. हा आणि त्यात माझा नेमका ड्रायव्हर आला नव्हता म्हणून मग मी चालू ड्रायव्हिंग. तुम्ही पण पृथ्वीराव कामावरून आला डायरेक्ट गाडीत बसलात की जेवलो पण नाही आम्ही हा? कोणी. हा. तेच ना, म्हणून म्हटलं चौथ्यांदा सांगतोय
5 तासांवर आहे आपण थोडं थोडं खाऊन घेऊया ना. हा. नाही काय आहे, ते 2-2 तासांनी नाही खाल्लं ना तर माझं ते वाढतं. काय शुगर अच्छा शुगर वाढते. ती वाढते आणि 5 तासांचा प्रवास म्हणजे काय केवढी जाईल वर हा? कुठच्या कुठे म्हणजे म्हणून म्हटलं वहिनी 2-2 घास खाऊन घेऊया आपण. दादा शुगर म्हणजे चरबी पण खूप आहे ना होतो. हा काय विषय आता मध्येच कुठून काढलात? नाही ते व्यायाम शुगरचं करा सांगतो, चरबीचं बोलताय तुम्ही. व्यायाम करा मग नीट व्हाल तुम्ही. हा विषय आहे का नाही नाही आपण जेवणाचं बघूया. काय सगळ्यांनाच भुका लागल्यात आणि सगळेच हा. म्हणजे आता फक्त तुम्हीच नाही साडू पण आमचे त्यांना म्हटलं की चला निघूया आता ते पटकन आले ते पण जेवले नाहीत. हा ए बाबू बाबू ये बाबू हा जरा 2-2 घास खाऊन नाही घे. नाही ऐका ना नको म्हणजे आता काय जेवण बिवण काही नको. काय आता यांचे नाना सिरियस आहेत कुठे जेवाय. तुमचे कोण नाही का ते मी कुठे असं म्हटलं ग. नाही ऐका ना माझं ऐका तुम्ही नका तुम्ही टेन्शन घेऊ. तुम्ही तुमची ऑर्डर करा आणि तुम्ही तुमचे जेवण घ्या. आहे ना. आम्हाला नाही जेवण जायचं. आमच्या घशाखाली पर घास नाही उतरणार जवळ आम्ही नानांना बघत नाही तवर काय हो. तुम्ही जेवून घ्या. त्यांना म्हणव तुम्ही जेवून घ्या. नाही पण प्रथाप्रमाणे सुद्धा काही खाल्लं नाही म्हटलं थोडेसे. अहो, नाही जाणार त्यांना घासच नाही उतरणार. लाडका जाऊ आहे त्यांचा. काय काय? तुम्ही खाऊन घ्या. बाबू ए बाबू हा बोला. ए, इकडे ये. हा काय बाबा खायला काय काय? बुर्जी आहे, सिंगल आहे, डबल आहे, अंडा मसाला आहे, अंडा ग्रेव्ही आहे, चिकन आहे, चिकन मसाला आहे, चिकन ग्रेव्ही आहे, सेव भाजी आहे, डाळ फ्राय आहे, राईस आहे इंद्रायणी. प्रसाद दादा बरोबर बोलत होते 5 तास लागणार आहेत पुढे आणखीन. जेवले पाहिजेत सगळे. म्हणून म्हणलं तुम्ही जेवून घ्या. आम्हाला नको दोघांना. बाबू हा. एक काम कर. आम्हाला नको. हा तू ऑर्डर लिहून घे. हा बोला. हे बघ हे कर ते पहिलं हे आणते. हा ते नाही फक्त. का नाही? तुम्ही काय बोललात तुम्हाला कळलं? असं हलवणारं आम्ही ठेवत नाही. अहो नाही ते बुर्जी बुर्जी पाव. हा बुर्जी पाव आणि 2 की 1. 2 टाका. हा 2 आणा. काय पोट पण तेवढं आहे ना म्हणून. आणि बुर्जी ते हे टाका काय मस्का टाका. आणि शेवभाजी सेव भाजी. हा, बाबू हा. ते शेवभाजीवर ते हे तर्री तर्री हा, तेव्हा हे तरंगते ना वरती. ते तर्री सांगा. 2 की 1. 2 सांगा. जातील आता भूक लागली डायरेक्ट आलो ना म्हणून. हा. प्रतापराव यांची शेवभाजी ना तुम्ही एकदा खाऊन नाही सॉरी तुम्ही खाणार नाही सॉरी श्यामराव यांच्याकडची शेवभाजी एकदा खाऊन बघा. असं काय एक नंबर. मी ज्या या रोडने जातो इथे शेवभाजी खातो. छान छान ठेव पाहिजे तर आमच्या खानदेशात भलती भारी मिळते. हा म्हणजे शिरपूर आणि सोनगिर फाटा आहे ना तिथे ते 1 नंबर मिळते. हा एकदम. अहो नाही हा ढाबावाला पण खानदेशचाच आहे ना बाबू. खानदेशचा ना तू. तुम्हाला असणार आम्हाला लिहून घे. तू हे खानदेशचा आहेस तू? हा खानदेशचा आहेस? हा कसं काय? तुम्हाला असणार ऑर्डर लिह ना यार तू. अरे बोलतो असं बोलतोय. अरे कशाचा खानदेशी तो. अरे बाबा अरे आजकाल आहे ना असे डुप्लिकेट ढाबे भलते निघालेले. ऐराणी गाणे लावून टाकतात आणि मग म्हणतात की बाबा खानदेशी आहे म्हणून. काय आता खानदेशी तो. हे लिहून घेतलंय तू? लिहून घेतलंय. आणि हे सांग भात भात इंद्रायणी गिचका आहे ना गीच काय. हा इथे चिकटेल तो गरम तूप टाक थोडस. तूप टाक, तेवढं सांग. ए बाबू ऐक हा. आणि हे दाल दाल हा? फ्राय की तडका. तडका हा. 1 की 2. आण तू 2 आण जाईल ते काय हरकत नाही. हा तेवढा आण. हा जा ए बाबू हा. आणि ते हे आण बच्चा पराठा. लच्छा पराठा तो घेऊन ये. जा. चाल. शामराव काहीतरी मागवा. नको आता काय काय नाही मग नाही मागवा भूक लागली असेल. काय आता असले की दूरचे असले तरी नातेवाईकच आहेत पण आता आणि आपण पुढे 5 तासांचा प्रवास आहे म्हणून बोलतोय. बरं आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर मागू थोडस बोलवा प्रतापराव, त्याला. तुम्ही पण थोडस. नाही ते नाही खात. बाबू ए बाबू ए यांची पण ऑर्डर ऐक रे बेटा थोडीशी बुर्जी दे. थोडीशी नाही मिळणार. सिंगल का डबल मिळणार. थोडीशी कशी देऊ तुम्हाला?
डबल बुर्जी दे. डबल बुर्जी, 2 पाव एक्स्ट्रा. 2 पाव एक्स्ट्रा, हा आणि ते शेवभाजी आणि शेवभाजी. शेवभाजी, तर्रीवाली दे. हा तर्रीवाली. आणि 5 तंदूर रोट्या दे. बटरच दे बरं. आणि गरम आणि नरम दे हा त्या एकदम. गरम नरम. आणि चिकन सुक्का आहे घरगुती. चिकन सुक्का आहे, मालवणी आणि कोल्हापुरी आहे. काळ्या मसाल्यात बनव. मराठवाडा. नाही नाही खानदेश रे. काळा मसाला. हा जा जा लवकर आण. चल 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 चल, लवकर आण. पण एवढं आणायला वेळच लागेल ना मग. हा हा. एवढं आणायला वेळच लागेल ना. हा कसा वेळ लागणार? खानदेश आहे ना, वेळ 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 हा, वेळ लागेल. वेळ टाइम. हा तोपर्यंत मसाला पापड घेऊन ये बरं. मसाला पापड. बाबू 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 नाही, हे सीझन म्हटलं आमरस असेल ना, आहे. नंतर बघूया. जा जा, एक पाठव लिंबू, कांदा लिंबू लवकर पाठव. हा लवकर लवकर रे. हा. मसाला पापड छान लागतो आधी. हा मग भारीच लागतो तो एकदम. प्रतापराव थोडस नाही त्यांना अहो त्यांना जाणारच नाही हो. ते जीव आहे ना त्यांचा, जावयाचा सासऱ्याचं वेगळं प्रेम आहे. ते काय झालं, तुम्हाला जेवायचं होतं ना म्हणून ते थांबलेत. नाही तर कधी एकदा जातोय आणि नानांना बघतोय, असं झालंय त्यांचं. नाना बघायचंय मला. पापड घे. नाही नाही त्यांना नाही, त्यांना ते नाही खाणार आहो. तुम्ही लय किती आग्रह करा, ते नाही खाणार. इकडे आणा दादा. इकडे आणा. पापड. अरे वा, छान पापड मस्त. साडू भाऊ. हो साडू भाऊ मस्त आहे, घ्या थोडासा. नाही नाही आहो, हे लय वेगळे आहे दोघांचं. गुळपीठ आहे सासरा जावयाचं. माझं का? बर का खांडेकर भाऊ. ओ भाऊ, आता त्यांना जेवायला वाटलं का नानांना, कधी पण समजा ताटात अंडा असन पांढरं आहे ना, ते खात्यात आणि बोलोक बोलोक यांना देतात. बलोक. ए बोलोक आणि अंड्याचं डील, अंड्याचं हा ते देतात. आणि समजा भुईमुगाच्या शेंगा असतील का, 3 दाणा असतील तर 2 दाणं स्वतः खाणार आपण आणि 1 दाणा ह्यांना देणार. हे एवढं दोघांचं गुळपीठ अरे आहे. वा वा. ए हो, लिंबू आण रे. लिंबू आण, लिंबू. लिंबू आण. आणतो लिंबू आण लिंबू. बुर्जी. अगं म्हणावं, माझ्यासाठी नाही जावयासाठी तरी बरं भावो नाना. हा. होते नाना बरे होते. प्रतापराव हा. या की थोडं थोडं. अहो, नाही खायचे सांगते, ते नाही खाणार. त्यांच्या घशाखालीच नाही उतरणार. प्रेम आहे ना जावयाचं सासऱ्याचं. म्हटलं 5 तासांचा प्रवास आहे म्हणून म्हटलं हा, पाहिजे. नाही हे मला नानाची आठवण येते मला. रोटी आण रे, रोटी आण. नानांना किती आवडायचं. ओ प्रसाद भाऊ, माहितीये का नानांना किती आवडायचं धाब्यावर यायला. हा. सगळ्यांना घेऊन यायचे धाब्यावर, माहितीये का. आणि सगळ्यांना पोट भरून खाऊ घालायचे. ओ हा हा, मग नाना सगळ्यांना बुर्जी खा म्हणायचे. अरे हे पण आणायचे रोटी, वाव असे पण आणायचे सगळे. आणि नाना सारखे म्हणजे मला तेच म्हणत, जे नानांनी आयुष्यभर सगळ्यांना हे ढाब्यावर खायला दिलं, घातलं. मग आपण मग उपाशी हो, कांदा घ्या कांदा. आपण उपाशी राहण्यात अर्थ नाही ना. कांदा घ्या. साडू भाऊ सगळे खाऊन सगळे. हा, बुर्जी भारी आहे. चांगली आहे? थोडीशी घेता का? थोडीशी. बर का खांडेकर भाऊ, आम्ही जेव्हा जायचो बर का धाब्यावर, नाना सगळ्यांना घेऊन जायचे. तर हे चेक करायचे का आधी नाना जेवलेत का, नानांचं पोट भरलंय का, आणि मग स्वतः खायचे. हे अरे बापरे. मी काय करू हो, या जावया सासरा प्रेमाचं मी काय करू. रामराव काय करायचं शेवभाजीचं? कमाल आहे, कमाल. निश्चित कमाल आहे. काय करायचं? खाऊन बघ. आणली हो वहिनी. नाही का? काय करायचं शेवभाजी? स्वाद आला स्वाद. घेतली. खाऊन बघा शेवभाजी, खाऊन बघा. छान आहे का? अरे एक नंबर इकडची शेवभाजी म्हणजे. बर का खांडेकर भाऊ, बरोबर. आता नाही का आम्ही म्हणजे मागच्या टायमाला गेलतो नानांना भेटायला. नाना मला म्हणले ना मे हो लिंबू प्या, लिंबू लिंबू प्या. हा हा चिकन आलं बा. मग मी म्हणलं नाना भाऊ काकडी आहे. आहे काकडी आहे. काकडी आहे ना, काकडी. काकडी आहे. नाना मला म्हणले नमे नमे पुढे बोल नमे. काय बोलायचं. नाना मला म्हणले नमे माया माग जावयाला जप म्हणले. हा. मला म्हणले काय पण होऊ दे, माझा जावई अन्न पाणी सोडन तर तसं होऊ देऊ नको. त्याला वेळच्या वेळी जेव खाऊ घाल, उपाशी ठेवू नको. हा, मग ते नाना म्हणाले तर एवढं. मग नाना म्हणाले तर नानांचा शब्द कसा पाडायचा आपण. हा, वास घेऊन बघा. इंद्रायणी बघा. बघा इंद्रायणी आहे. मग नानांनी सांगितलं तर आपण खाल्लं पाहिजे ना सगळ्यांनी. साडू भाऊ, साडू भाऊ, एक नंबर शेवभाजी आहे. हो? थोडीशी खागड्या. हा, द्या त्यांना.
द्या. बघा घेतील का ते काय घ्यायचे आहो जीव आहे ना तेवढा नानांना जवळ बघत नाही तोवर घास नाही उतरणार घशाखाली नाही घेणार ते तुम्ही खा नानाच बघतो बघा आता जाऊन बघा मी नानांना बघतो. हे नानांचा ना लय जीव आहे ना यांच्यावर यांचा जीव तुटतो पर ताटाकडे बघणार पण नाही ते इतका जीव आहे त्यांचा. लिंबू पिलं ना लिंबू हा की थोडा तिखटपणा कमी होतो. हा म्हणजे तिखट आहे की नाही काय कळतच नाही. शेवभाजी ना शेवभाजी पिऊन बघा पिऊन कमाल कमाल लिंबू पिऊन बघा. लिंबू लिंबू आ, लिंबू दिलात नाही ना त्यांनी. ए बाबू लिंबू वाटणार रे लिंबू हा याच्यात चिकन पण छान दिसतं. कमाल आहे कमाल हो ऐका. कमाल आहे बघा. नाही नाही मी काय बोलतो हा त्यांना द्या त्यांना द्या तिकडे द्या प्रताप भाऊ द्या. कसं बघू अरे सॉरी सर मी काय म्हणतो ऐका 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 वहिनी बोलतायत ते बरोबर आहे. जेवायचं नाही ठीक आहे नका जेवू. 5 तासांचा प्रवास आहे. 6व्यांदा सांगतोय 5 तासांचा प्रवास आहे. एक चाय बिस्किट तरी नाही मला असं नका करू नको ते वहिनी. नाही हे बघा ऐका मी एक शेजारी म्हणून सांगतोय काय उद्या तिकडे नानांना बघायला चाललात उद्या तुम्हाला तिकडे काय झालं नानांना बघायचं की तुम्हाला बघायचं चहा विषय आहे की नाही. हा, बरोबर. चाय बिस्किट जास्त काय नको जेवू नका चाय बिस्किट घ्या. मला नाही. बाबू बाबू चाय आण चाय 2 आणि चाय मध्ये बुडवायला तर हे आण. कोण आजारी आहेत नाना नाना कटाई आण. हा 2 नाना कटाई आहे हा ना आणि हे आणायला सांगा हे आणि हे कर 2 मावा केक आण. नाही मावा केक नको मला ताई नाही मला हवंय मला. ताई राधा, मला पण कुठे चालली तू नमा हो बस आपण आधी नमा काय झालं हो, नमा अरे हो हे घ्या हो पाणी घ्या पाणी घ्या डाळ माराल तोंडावर डाळ ठेवा बाजूला. ए, काय करताय ना तुम्ही गोड द्या खायला काहीतरी. ए बाबू नानकडे कुठे आहेत? चाय दे इकडे. नानकडे आण लवकर ते हा नानकेट आहे नानकेट ऐकलं नाही मी तुझं काय करताय तुम्ही हा तिकडे नानांना बघायला जायचं का? सांगतो तुला आण सांभाळायचं नानकडे आण का मी? लवकर. हो ताई हे गोड द्या त्यांना खायला. नको मला नको नाही, ऐका हे आता बस झाला लागेल नानकेट आहे नाही 1 मिनिट बस झाला आता. चाय दे बाबू शेजारी मी आता शेजारी म्हणून नाही तुमच्यातला मोठा म्हणून बोलतो आता कळलं. आता गप 2 घास खाऊन घ्यायचे. हा उद्या तिकडे नानांना बघायला चाललात आजार आहे तिकडे काय तुम्हाला खायला मिळणार आहे सकाळी नाही हा तुम्हाला बघणार की त्यांना बघणार. ओ वहिनी बस झालं चलत ओ त्यांना 2 घास खायला द्या. चला, चला ओरडा ओरडा सगळे हे आहेत ना मग नाही मग ओरडा ए बाबू 2 ताटं लाव जा लवकर लवकर आणि 2 ताटं ये ना चला मग सगळ्यांनी 2 घास खाऊन घ्या बस झाला आता सगळ्यांचा. हा सगळ्यांना आग्रह करा हा चला ओ प्रताप भाऊ तुम्ही बसा तुम्ही पण 2 घास खाऊन घ्या आडू खा बरं तुम्ही पण. लवकर बसा. ए बाबू आण रे आणतो हा उद्या आपण बघायचंच आहे नानांना आता पोहोचलो की आपण लगेच अहो ऐकलं का हो हा तुम्ही आता नाही म्हणू नका बर का हा नाही तुम्ही खाऊन घ्या नाही काय आहे, नानांना कळलं ना तुमची पण अशी हालत झाली तर मला लय बोल हे घ्या हा मग नाना बोलतील ना पटकन मग शेवभाजी आहे मग हा थोडी अजून आण रे शेवभाजी नानांना बघायचं उद्या मला काय टाकता हा? अरे घेणार म्हणजे काय हा हे लिंबू टाका लिंबू लिंबू टाकणार डाळ टाकणार नानांना बघणार मग हा घ्या, घ्या. ए, कधीपासून मी कामाला गेलो होतो तेव्हा खाल्लं नव्हतं ना खाऊ खाऊ पोटाला आधार पाहिजे. फोन वाजतोय का घ्या. हॅलो 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 काय नाना गेले नाना गेले ग नाना गेले ग लवकर चला भाऊ चला चला लवकर चला शामराव मी गाडी करतो थांबा चला लवकर हो शामराव ओ साडू भाऊ चला ना चला चला लवकर चला हो. प्लेट द्या हा? थांबा बस प्लेट तुमचे गेले माणसं हा रोटी अरे जबराट परफॉर्मन्स नाना गेलेवाली मोमेंट कहर होती त्यासाठी
बघा हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाददा. लाजवाब सादरीकरण होतं, लाजवाब. मंदार, तू श्यामपासून बाजूला उभा राहा, त्याला कॉम्प्लेक्स येईल तुझ्या खानदेशीमुळे. मस्त. श्याम्या, चेतना कमाल. पशा कडक कडक, म्हणजे ते दोन्ही इतकं बाहेर काढलंस तू, ते दोन्ही अंग त्या भूमिकेची, की एक भूक लागलेला आणि नंतर शेवटी तू मोठा आहे ते पण सांगतोस, ते पण त्यात भूक आहेच तुला लागलेली, ते इतकं क्लास अंडरलाईन केलंस तू. क्या बात आहे, मजा आली. नमा अफाट अफाट मजा आली. नमा पृथ्वी, हावरट नट तुझ्यासारखा असावा सिरियसली. म्हणजे तुझी भूक इतकी ठाई ठाई दिसत होती नट म्हणून, आणि त्या व्यक्तिरेखेतली पण ऑब्व्हियसली, आणि त्याच्यातनं ना आम्हाला वाईट वाटायला लागलं नंतर की यार खाऊ दे यार याला. आणि ते तुझ्या परफॉर्मन्सचं यश आहे. तो नुसताच विनोद वाटला असताना तर ते वरपांगी झालं असतं, वरवरचं झालं असतं, पण आउटस्टँडिंग केलंस तू. पीपी आउटस्टँडिंग. क्या बात आहे, मजा आली. वंडरफुल. सई. दणदणीत परफॉर्मन्स होता. फारच अमेझिंग टीमवर्क होतं. मँडी, आम्ही फुटलो, म्हणजे आम्हाला कंट्रोल नाही झाला आणि तुझं टायमिंग फार अशक्य होतं. फार मजा आली. शेवभाजीचं नाव इतकं प्रेमाने घेतलंस की आम्हालाही, म्हणजे खरंच सांगणार आहे मी, पाठवून द्या इकडे थोडं. म्हणजे तुझं खाण्यावरचं प्रेम त्या एका ओळीमध्ये आमच्यापर्यंत पोचलं, आणि आल्यापासून तुझा कुठे फोकस होता तो तू ढळू दिला नाही साथ. आणि तुझ्याबरोबर अजून एक खवय्या होता, त्याची पण चोरून साथ फार मजेशीर होती, छान होती. नमा मस्त. पीपी मस्त. म्हणजे सायकोलॉजिकली तू ऑडियन्सना सुद्धा भूक लागायला भाग पाडलंस. या. मजा आली. हा.